चक्कर आली ना बाबूने सांगितलं कोणी ते दादा नंदुरबारचे कुठे पण विचारा नंदुरबारचे हा मग तेच म्हणतो ना मग मोठा प्रॉब्लेम झाला माझा पोचले का नाही एवढंच करा तुम्ही बोलणार आहेत का? रिक्षा गाडी होती बघा ना दादा फोन माईक देशील जरा बघा जरा बघा ना लवकर प्लीज जरा बघा ना लवकर माझी आपल्या सर्वांना हे मी तुम्हाला का सांगायला लागलोय वास्तविक पाहता बघितलं तर बालाजी पाटील साहेबांमध्ये पण निवडणुका लागल्यात पाटील साहेब मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये नगरसेवक किंवा बाकीचं जे मंडळी आहेत जे एवढ्या दिवसापासून सांभाळलेली माणसं आहेत तर ते म्हणतात बाबा तुम्ही आलं पाहिजे पण तशी परिस्थिती त्या ठिकाणची नाही हे प्रशिक्षणार्थी महत्त्वाचे आहेत निवडणुका पुढच्या 5 वर्षांनी लागतील परत पुन्हा निवडणूक लढतील पण हे प्रशिक्षणार्थीची भाकर जर गेली तर पुन्हा भाकर मिळणार नाही मग आम्ही जर एवढा विचार करत असेल तर तुम्ही सर्वांनी ह्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे पाण्याची टँकरची व्यवस्था केलेली आहे चटई गाडीमध्ये आहेत तुम्हाला सर्वांना सांगितलं की जावा त्या गाडीमध्ये चटई आहेत चटई आणा हातरा बसा ते देखील जमिना गाडीमध्ये चटई आहेत तरी देखील आपण कुठेही बसतो कुठेही लोटतो काही गरज नाही आपण सर्वांनी शांत आणि संयमी पद्धतीने हा लढा लढायचा आहे तुम्हाला वाटते का उद्या ज्याला संख्या वाढेल आपल्याला वाढेल का उद्या ज्याला रोज संध्याकाळी अशाच पद्धतीने आपण बसायचं आहे किती ते सुरक्षितपणे जातील त्यांच्यासोबत महिला पोलीस असतील पोलीस अधिकारी असतील ते त्यांना तिथंपर्यंत पोच करतील त्यात तिला मात्र शंका नाही पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण मी जिथं थांबतोय त्या ठिकाणी थांबणार का तुम्ही थांबणार का कुठं जाणार दुसरीकडं बघा पर्यायी व्यवस्था काय केली गेली आहे का नाही ना तर आपण सर्वांनी 100% साथ द्यावी आज सकाळी एकाने फोन केला मला म्हणले बाबा आज आंदोलन आहे का म्हणले मी म्हटलं चाकूरकर साहेबाला फोन करतो आणि विचारतो आज आहे का नाही नाही मी म्हटले ते काल लाईव्हमध्ये बघितलं होतं आंदोलन आहे म्हणून सांगितले म्हणले मग आम्ही येऊ का कसं काय करू मी म्हटलं मला नेमकं काय माहीत नाही मी पण आत्ताच चाललो आहे म्हटलं म्हणजे ही परिस्थिती प्रशिक्षणार्थी जर झाली आपण खूप शिकलेले आहात मंडळी आपल्याला फक्त टायमिंगने ज्या काळामध्ये ज्या ठिकाणी आपण राहतो ज्या ठिकाणी वावरतो त्या भागामधून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संघर्ष खूप आपल्या नशिबाला पाटील साहेबासारखे अनेक मंडळी रोज 2 दिवसाला एकदा मठाला येऊन 1000-2000 रुपये दक्षिणा देऊन महाराज मठामध्ये आशीर्वाद देत बसला असतो ते पण निवांत झालं असतं पण सगळ्या बारीकनं बारीक गोष्टी आपण ह्या ठिकाणी घेऊन त्या प्रशिक्षणार्थीला कुठलाही त्रास होऊ नये अशा पद्धतीची वास चांगला आलो हा ना वास आमटीचा वास चांगला यायला नाही हां माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं एवढी माफक अपेक्षा या ठिकाणी करतो 100% पाटील साहेब 100% आपण आपण भेटलो अनेक नेत्यांना भेटलो पण आपल्याला निगेटिव्ह सातत्यपूर्वक आहे पण ह्या 2 दिवसामधली परिस्थिती बघतात कुठंतरी पॉझिटिव्ह निकाल लागण्याचे चान्सेस आहेत त्यामधून काय माहिती मिळते कुठला शब्द भेटतोय त्यावर आपली पुढली दिशा आपण या ठिकाणी ठरवून नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आपण चर्चा देखील आपण या ठिकाणी करू आपण सर्वांनी साथ देणार का नक्की देणार बरं आता मला सांगा नंदुरबारवरून मोठ्या संख्येनं या ठिकाणी प्रशिक्षणार्थी आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यानंतर धुळे जिल्हा जळगाव जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा ह्या जिल्ह्यातून पण चांगल्या पद्धतीने प्रशिक्षणार्थी आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सातारा जिल्ह्यामधून पण मला वाटतंय खूप लांबचा जिल्हा आहे तरी देखील त्या ठिकाणीवरून पण प्रशिक्षणार्थी आलेले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपण धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा आणि लातूर जिल्हा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा
नांदेड जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नागपूरच्याने हात वरती करा. बंद पडून जा. ए भाऊ आता मी साहेब मी हात वरती करायला होतो. नागपूरचे कोण आहे का? नागपूरचे कोण नाही. हो द्या चालेल. मुंबईचे कोण आहे का? मुंबईचे मुंबईचे कुठं आहेत? जॉनी जॉनी येस पप्पा, मुकिंग शुगर नो पप्पा आहेत. ठाण्याचे आहेत का? ठाण्याचे पालघर पालघर पालघर, रायगड 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 नाही, रत्नागिरी, सिंधुदुर्ग नाही, सांगली नाही, सोलापूर हात वरती करा. अहिल्यानगर 200 प्लसचा आकडा होता का साहेब? आहेत ना? आहेत ना? वाशिम जिल्हा. बरं मी आता जिल्ह्याची नावं घेतो, हात वरती करा. ठीक आहे. सोलापूर जिल्हा हात वरती करा. सोलापूर जिल्हा हात वरती करा. बरं राहू देईल. धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, आहे नांदेड जिल्हा. अरे वा वा, अरे वा वा, टाळ्या वाजवा. हिंगोली हिंगोली हिंगोली. अरे कबाडे साहेब कुठे दिसतात की? परभणी 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 परभणी, बीड बीड, जालना, बुलढाणा, अकोला, अकोला, अमरावती अमरावती. साहेब ते मध्ये एक आश्वासन भेटलं होतं आपल्याला 4,000चं, ते कुठलं गाव? यवतमाळ यवतमाळ. हां यवतमाळ. यवतमाळ ओ यवतमाळ. कुठं आहेत? जरा उठून उभा राहा हो दादा, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होतो. धाडस केले बघा. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, धुळे. सगळे उद्या सकाळी दिवस सुगारा न सांगता जावा. हात खाली करा. सगळे नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी उद्या सकाळी न सांगता सगळेजण सकाळी जावा आणि निवांत या. कारण तुम्ही गेल्यानंतर आम्ही जातोय. फक्त तुम्हाला आमची विनंती आहे, हा गड फक्त तुम्हीच राखू शकताय, नाहीतर कोण राखू शकत नाही. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की शांत आणि संयमी पद्धतीनं ह्या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य करावं, एवढी माफक अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि ज्यांच्याकडं जे पुस्तक प्राप्त झालेलं आहे, ते पुस्तक ज्याने कुणी आणलं असतील येताना सोबत, ते रजिस्टरला वाढण्यासाठी ते जमा करायचं आहे. आणले का पुस्तक? पुस्तक आणले का? ओ पुस्तक आणले का? कुणी कुणी पुस्तक आणले त्यांनी मला येऊन तर बाजूला भेटा. भेटणार का? किती जिल्ह्याने आणले पुस्तक? नांदेड, अजून अकोला. अकोला आणले का? अकोला आणले का? अरे वा. हा ताई, ठाणे जिल्हा. बरं बरं, ओके ओके, टाळे वाजा. ठाण्याचे आहेत ताई. हो ताई, काय अडचण नाही. दादा मी काय म्हणतोय, ज्यांच्याकडे पुस्तक दिले होते रजिस्टरचे, ते तयार झालेले असतील त्यांनी मला भेटावं. त्यावरती पुढचं अजून आपल्याला नियोजनच्या अनुषंगाने जे लिस्ट तयार करायची आहे
ते करणं गरजेचं आहे. फक्त 1200 लोकांची नाव आले सर. किती? 1200. काय झालं? काय साप निघाला काय? बसा. हा? आहे ना, आहे. नाही तिथं बसून आजच्या आंदोलनामधलं पुढं बसून पुढं. खाली बसा. हां आपल्याला जेवण्याच्या अगोदर आपणाला आंदोलन स्थळी अंधार असल्यामुळे राज्यामधल्या प्रशिक्षणार्थ्याला एक आशेचा किरण दाखवण्यासाठी ओ छान छान. आता आपले सगळ्यांनी मोबाईल हातात घ्यायचे आहेत आणि त्याच्या टार्च चालू करून आपल्या महाराष्ट्रामधल्या प्रशिक्षणार्थ्याला हा आम्ही आशेचा किरण आहोत हे दाखवायचं. हम सब हम सब हम ठीक सब आहे. हम जरा सब शूटिंग घ्या. हम सब कायमस्वरूपी रोजगार कायमस्वरूपी रोजगार मिळत कसं नाही? अरे मिळत कसं नाही? कोण म्हणतंय देत नाही? या महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थ्यांना राहू दे ही लाईट अशीच. प्रशिक्षणार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना दादा. आम्ही आवाहन करतो इकडे पाठीमागून हा आशेचा किरण नाशिक मधून हरिभक्त परायण तुकाराम बाबा आणि इतर नेतृत्व या आंदोलनाचं नेतृत्व करून आपल्या लेकरांच्या भविष्याचा आशेचा किरण या अंधारामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करून तुमच्या जीवनामध्ये तो अंधकारमय जीवन संपून प्रकाशमय होण्यासाठी निघा नाशिककडे आणि आपल्या शक्तीचं दर्शन घडवा आणि आपल्या कायमस्वरूपी रोजगाराचा मार्ग प्रशस्त करा एवढीच विनंती करतो. धन्यवाद. ओके थँक्यू. आता सगळ्यांनी चालू करा. नाही पाटील साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तेवढी एनर्जी माझी नाही आहे. त्यामुळं आपण सर्वांनी थोड्या वेळामध्ये जेवणाची तयारी झालेली आहे. पहिला महिला येतील आणि त्या पुरुष इथं बसून राहा. तिकडे लगेच येऊ नका. ओके धन्यवाद. न सांगता कोणी तिकडे यायचं. आपण सर्वांनी बसा. थँक्यू. खाली बसून घ्या फक्त महिला. आणि ह्या ठिकाणी मीडियाचं देखील मनापासून आभार आहे. दादा या इकडं. मीडियावाले या दादा. अरे या दादा. आत्ताच घ्यायचं होतं जरा घ्या सगळं. घेतलं ना जरा. टेलिकास्ट झालं समजून घ्या. ओके धन्यवाद. खाली बसा साहेब सगळे. माईक घ्या तेवढं. फक्त महिला जरा जेवायला. महाराजी हो चल या घ्या. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बाबांचं मार्गदर्शन ऐकलेलं आहे. तसेच चाकूरकर साहेबांनी देखील उत्तम प्रकारे प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. जे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले नाहीत त्यांनी उद्या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवा. दोन शब्द बोलता का? कोणतं चॅनल होतं? इंजिनियर बोलणार आहे. काही आव्हान प्रशिक्षणार्थ्यांना? व्हिडिओ सेव्ह केला ना? ओके एक मिनिट चालू आहे.
आपल्यासोबत ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष निखिल म्हात्रे सर जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया, जेणेकरून जे प्रशिक्षणार्थी आलेले नाहीत त्यांना काय संदेश देतील ते आपण या ठिकाणी त्यांच्याकडून. ओके सर, जे प्रशिक्षणार्थी आले नाहीत त्यांना काय सांगाल, आणि इथलं बाबांचं जे काही आंदोलनाचं नियोजन आहे ते कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे ते थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. नियोजनचा आपला बघायला गेलं तर जेवणाची राहण्याची सर्व सोय झालेली आहे. कारण की आता आपण 11 महिने झालेत आणि आपण 8 महिन्यापासून वेगळ्या पद्धतीने आपण आंदोलन उपोषण करत आलो आहेत. आणि ही आता मला असं वाटतं ही आपली शेवटची टप्पी आहे, शेवटचा आपला लढा आहे. तर मला असं वाटतं मुलांनी जे इथे संख्या दाखवली आहेत आणि आजच्या संख्येमध्ये आजचा जो आपला इथला नाशिकचं नियोजन झालं आहे, तर जे घरी बसलेत त्यांना मी खूप मोठी विनंती करतोय. कारण की आपले संख्याबळ हीच आपली जीत आहे, संख्याबळ हीच आपली ताकद आहे. आणि संख्याबळ जीत आपली ताकद असल्यामुळेच आपण यशस्वी होऊ शकतो. आणि जे आता घरी बसलेत, काही आता जिल्ह्यामधनं निघाले, आता लातूरवरनं काय प्रशिक्षणार्थी येत आहेत, प्रत्येक जिल्ह्यातनं तयारी त्यांची दाखवली आहे. आता मी फक्त एवढंच सांगतो सर्वांना, आपण हिंमत केल्याशिवाय, हातात कोणता काय मुद्दा घेतल्याशिवाय कुठेच यशस्वी होत नाही. आपल्याला कुठेतरी मेहनत करावं लागतो. आणि माझं असं पण मत आहे, काही प्रशिक्षणार्थींनी म्हणजे नाराज झालेले आहेत, थकलेले आहेत, म्हणजे आशा सोडलेली आहेत. प्रशिक्षकांना मी एवढंच बोलतो, तुम्ही आशा सोडू नका, आपण कधी नक्कीच यशस्वी होणार आहे. आता बघा शेवटचा टप्पा आपला अधिवेशनचा पहिलं काही जिल्ह्यामध्ये लागू झालेले आहेत, पण ते अजून इथपर्यंत आपल्या काही म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही, काय जिल्ह्यामध्ये लागू झालेत. पण तुम्हाला एकच सांगतो, आता बघा एवढा रात्री आपण एवढे आंदोलन उपोषण केलेत, आता हे मनापासून आलेले प्रशिक्षणार्थी आहेत. म्हणजे आता सर्वही ठाम केलेले आहेत, आम्ही इथे न हलणार नाही, जोपर्यंत GR येणार आम्ही तोपर्यंत नाशिकमध्येच राहणार आहेत. कारण की तुम्ही बघा आता आपण एवढे आंदोलन एवढे उपोषण केलो, आज आपण 1 दिवस येतो, 2 दिवस येत नाही, 3 दिवस येत नाही, पण आपण मनामध्ये ठेवा आता हे आपला शेवटचा टप्पा आहे आणि शेवटपर्यंत आपण इथं थांबूया. नंतर आपण यशस्वी झाल्यावरती आपल्याला कामाची काय आपण काटकसर केली आहे ही आपल्या सर्वांना जाणून राहणार आहेत. आणि आपण पाठपुरावा करताना जेवढे शिष्टमंडळ आपले मंत्रिमंडळांचे जेवढे आपण झालेत, हे फक्त बोलतात, आश्वासन देतात, तोंडी बोलतात, पण आपल्याला हाती लेखी कुठला दिला नाही आहे. लेखी आपल्याला हाती देण्यासाठी आपल्याला एक इतिहास घडवावा लागणार आहे. आणि ती आपली संख्याबळ जास्तीत जास्त आपल्या नाशिकच्या आंदोलनमधनं इथनं आली पाहिजेत. कारण की मी स्वतः आपण किती आपले आंदोलन झाले, किती उपोषण झाले, सर्वप्रथम माझे पण एक अपेक्षा असतो, आज आपलं आंदोलन शेवट असेल, उद्या आपलं आंदोलन शेवट असेल, पण आपण कमी कुठे पडतो, आपली संख्याबळ कमी पडते आणि आपलं आंदोलन तर यशस्वी होतो, पण आपले प्रशिक्षणार्थी ते आपले ताकद आणि आपली बल दाखवत नाही, यामुळे आपण हर वेळेस कमी पडतो. आता तुम्ही बघितलं असेल नागपूरचं आंदोलन, आता बच्चू कडूचं झालं, शेतकऱ्यांचं आंदोलन, जरांगे पाटीलचं आंदोलन, किती मोठ्या संख्येने होते, किती संख्येने होते. सरकार फक्त आपली भीती आणि संख्याबळालाच घाबरून आपल्यावरती मुद्दा घेऊ शकतात. आपण 300, 400, 500, 200 याच्यावरती काहीच नाही. जे आपलं प्रशिक्षण 1,32,000 पैकी 50,000 तरी प्रशिक्षणार्थी आपल्या नाशिकच्या आंदोलनमध्ये दिसले, तर खरंच हा खूप मोठा आपला इतिहास होऊ शकतो. आणि मी सर्व प्रशिक्षणार्थी ते घरी बसलेत, ते आता व्हिडिओ बघत असतील आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून. तुम्ही इकडनं नाशिकला येण्याचा तुम्ही गाठा, कारण की इथे खाण्याची राहण्याची सर्व सोय झालेली आहे, सोयीस्कर आपण करतोय. कारण की आपण कोणच्यावरती डिपेंड राहू शकत नाही. आपली जबाबदारी ही आपण सुद्धा पाळावा. आणि मी एवढीच विनंती करतो, प्रशिक्षणार्थी हार मानू नका, आज नाही तर उद्या आपण यशस्वी होणार. बस फक्त आपल्याला एकमेकाची साथ आणि एकमेकाची लढा पाहिजे. जसं आपण कोणत्या दुःखामध्ये निदान ज्यांचा होतो, आपण त्यांना दुःखामध्ये त्यांना निदानच्या याच्यामध्ये आपण त्याच्या सहभागीमध्ये होतो, त्यांना कुटुंबांना आपण त्यांना एक प्रोत्साहन देतो, तशीच आपली गत पण सर्वांची आहे, सगळ्यांची गत एकच आहे. आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे. आणि नक्कीच मला असं वाटतं आपण या यशस्वी करण्यासाठी आपली संख्याबळ जास्तीत जास्त मला वाटतं उद्या उपस्थित राहणार आहे. आणि एवढंच मी IT इंजिनियर टेक्निकल यूट्यूबच्या माध्यमातून मी बोलतोय. आणि आपले चाकूरकर साहेब आणि बाबांनी आपले नेतृत्व आपल्यासोबत खंबीर उभे आहेत. ते तर आपल्यासोबत नेहमी खंबीर उभे असतात, पण आपल्याच मुद्द्याला आपण उभे नसतो. तर आपल्यासमोर आपलं नेतृत्व जेवढ्या आपल्या आंदोलनमध्ये आहेत, ते तर आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला बोलत तुमच्यासोबत राहणार आहेत.
पण आपल्याच लढाईला द्यायला आपण त्यांना सपोर्ट देत नाही. खरं म्हणजे आपण आपल्यासाठी लढतोय का आपण नेतृत्वासाठी लढतो हेही प्रशिक्षणार्थींनी समजून घेण्याचं खूप गरजेचं आहे. आणि मी माझे 2 शब्द संपवतो आणि नाशिकसाठी काय आहे प्रशिक्षणार्थी लवकरच धन्यवाद निखिल सर, तुम्ही दिलेल्या उत्तम मार्गदर्शनाबद्दल. निश्चितच निखिल सर ठाण्याहून या ठिकाणी आलेले आहेत. नाशिक या आंदोलनामध्ये सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे. त्याचबरोबर ठाण्याहून येताना त्यांनी कमीत कमी 25 प्रशिक्षणार्थ्यांचा आकडा त्यांनी या ठिकाणी गाठलेला आहे. तर माझी सर्वांना अशी विनंती आहे, प्रशिक्षणार्थी मित्रांनो, घरी न बसता तुम्ही सर्वांनी एकजूटपणा दाखवा, या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. हा शेवटचं आंदोलन असणार आहे आपलं. यानंतर जरी नेतृत्वाने आपल्याला सांगितलं या ठिकाणी आंदोलन करायचं आहे, तर त्या ठिकाणी म्हणावी तशी संख्या आपली जमणार नाही, हे वास्तव असणार आहे आणि ते तुम्ही नाकारू शकत नाही. कारण बरेचसे आपण आंदोलन केलेले आहेत, उपोषण केलेले आहेत. या आंदोलनाची दखल सरकारने तर घेतलेलीच नाही, परंतु आता कुठेतरी या नाशिकमध्ये आपल्याला गोदा नदीकाठी हे आंदोलन आपण उभा केलेलं आहे. या आंदोलनाची दखल सरकार घेईल अशी आशा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा जोमाने तीच शक्ती जशी आपण ठाण्यामध्ये आणि आझाद मैदानामध्ये दाखविलं होतं, तर त्याच पद्धतीने तुम्हा सर्वांना विनंती आहे की तशा पद्धतीचे संख्याबळ तुम्ही या ठिकाणी दर्शवायचं आहे. घरी न बसता आता तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये या आंदोलनामध्ये मोठ्या जल्लोषाने, मोठ्या ताकदीने, एकजूटपणाने आणि संघर्ष आपल्याला करावाच लागणार आहे आणि त्याच जोमाने तुम्ही उपस्थित राहा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. धन्यवाद सर. हे आता आपण यूट्यूब माध्यमातून बघितले आणि आपण जेवढे काही आंदोलन आपण झाले त्याच्या पाठपुराव्यासाठी आपण अधिवेशन आपलं जे बोलतोय आझाद मैदानला आपल्या 32-33 आमदारांनी मुद्दे गाठले, ते ठीक आहे, अधिवेशनचा आपला मुद्दा झाला. आणि आपण जे काही आपण आंदोलन आता केले किंवा आपलं ठाण्याचं आंदोलन झाले, शिंदे साहेब स्वतः आपल्याला येऊन भेटून गेले. शिंदे साहेब आपल्याला भेटून गेल्यानंतर त्यांचं साहेबांनी आपला मुद्दा सांगितला, हे तुमचे लाडके भाचे आहेत, बहिणीचे. शिंदे मामाने एवढे पण विचारले किती प्रशिक्षणार्थी आहेत, तुमचे टायफॉइड काय हे. आणि मी माझ्या पद्धतीने शिंदे मामाला एवढा सुद्धा सांगितला, शिंदे मामा ही योजना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काढली होती. 6 महिन्याचं तुम्ही एक प्रशिक्षण दिला, 6 महिन्यानंतर तुम्ही तिथंच कायमस्वरूप म्हणाले होते आणि त्याच्यानंतर 11 महिने तुम्ही प्रशिक्षण वाढवला. आणि जर 11 महिने झाल्यानंतर, आता माझा वय झाले 35, 11 महिने झाल्यानंतर तुम्ही पुढचाही काय विचार करत नसेल तर आमचा 1 वर्ष तर वाया गेलाय. आणि आम्हाला सर्व महाराष्ट्रामधले जेवढे प्रशिक्षणार्थी आहेत, शिंदे मामा तुमच्याकडनंच अपेक्षा आहे, तुम्ही आमचा काहीतरी एक मुद्दा घेऊ शकता. आणि नक्कीच शिंदे मामाला मी माझ्या अंदाजे 5 का 6 वेळेला भेटलो शिंदे मामाला. फक्त 2दा भेट झाली, त्याही फक्त हो हो म्हणाले. ठाण्यामध्ये आपली भेट झाली तर ते आपल्याला बऱ्यापैकी आपली विषय झाले. आणि आपण त्यांच्या शासकीय बंगल्यामध्ये पण आपण त्यांना भेटायला गेलेलो मुक्तागिरी याच्यामध्ये. शिंदे मामा होच म्हणतायत, नाही म्हणत नाही. कारण की आपल्याला सुद्धा माहिती आहे शिंदे मामा हे गरिबातून खालती आलेत. त्यांनी सुद्धा आम्हाला वैयक्तिक केलं, हे तुम्ही आमचेच मुलं आहेत, ही योजना मीनी काढली आहेत, मी निश्चिंत तुम्ही राहा, तुमच्याबद्दल मी जसा माझ्या पद्धतीने मला जर करता येईल मी विषय मांडणार. पण कसं आहे, आपल्याला सुद्धा माहिती आहे शिंदे मामाच्या सध्या हातामध्ये काय नाही. तर सर्व महाराष्ट्राच्या प्रशिक्षणाला एवढाच जर आता शिंदे मामा जर मंत्री असते तर नक्कीच कुठेतरी आपला काहीतरी म्हणजे एक बोलतो ना काहीतरी विचार केला असता ना, कुठेतरी एक ठोस घेतला असता. पण एवढा मी सांगू शकतो, बाकी सर्व आपल्याला जवळ घेतलं नाही, पण शिंदे मामाने आपल्याला जवळ घेतलेलं आहे. पण जेवढ्या पण महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थींना अपेक्षा शिंदेच मामा आपला काहीतरी करू शकतात. म्हणून मी आता या यूट्यूबच्या माध्यमातून सांगत असं, आम्हाला आताही शिंदे मामापर्यंत अपेक्षित आहे. कारण की फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तर आम्हाला जवळसुद्धा घेत नाही आहे. आता यांना जवळ ना आपल्याला घेत नाही, पण यांना जवळ घेण्यासाठी आपली सर्व्हिसची संख्या आहेत ती आपल्याला इथं जवळ येऊन त्यांना आपल्याला इकडे हाण्याची ताकद दाखवायला लागणार आहे. एवढाच मी आता परत 2 शब्द संपवतो आणि एंड करतो. धन्यवाद निखिल सर, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही जे प्रशिक्षणार्थी घरी आहेत, आपल्या लाईव्ह पाहत आहेत, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर घरी न बसता तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी नाशिकमध्ये या आंदोलनामध्ये तुमची उपस्थिती दर्शवा. तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुकाराम बाबा महाराज यांनी नियोजन केलेलं आहे. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ह्या चटई या ठिकाणी आतरल्या जात आहेत. प्रशिक्षणार्थ्यांना जेवण आता या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. तर प्रशिक्षणार्थींची संख्या हे अतिशय महत्त्वाची आहे. ओके.
नमस्कार नमस्कार. हो निश्चित उद्या तुम्ही सर्वांनी यायला पाहिजे. महिला प्रशिक्षणार्थी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. जे महिला प्रशिक्षणार्थी घरी आहेत त्यांनाही माझी विनंती आहे, तुम्ही मोठ्या संख्येने या आंदोलनाचा हिस्सा व्हा. कारण इतिहास हा नेहमी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचाच लिहिला जातो. ओके. हे पहा, मोठ्या संख्येने महिला प्रशिक्षणार्थ्यांची संख्या जी आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यामुळे घरी न बसता पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे प्रशिक्षणार्थी मित्रांनो, जर आपल्याला कायमस्वरूपाचा रोजगार, आपल्या हक्काचा रोजगार जर उपलब्ध करून घ्यायचा असेल तर तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी या आंदोलनामध्ये तुमचे सहभाग नोंदवायचा आहे. गर्दी होती. तुम्ही घेतलं ना ताई? तर आपले प्रशिक्षणार्थ्यांना सांगा की कशा पद्धतीने बाबांनी नियोजन केलेलं आहे, थोडक्यामध्ये सांगा. बाबांनी ह्या प्रशिक्षणार्थी मुलांसाठी जेवणाची जेवण ठेवलेलं आहे. डाळ भात वगैरे जेवण आहे. खूप संख्येने प्रशिक्षणार्थी या मैदानावरती आहेत. जे घरी प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना काही मार्गदर्शन करा, यायला सांगा. ठीक आहे, धन्यवाद ताई. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे डाळ खिचडी अशा प्रकारचा बेत आज बाबांनी या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांसाठी केलेला आहे. तर ही संख्या जी आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. जर तुम्हाला कायमस्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून घ्यायचा असेल तर तुमची संख्या या ठिकाणी दर्शवणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. ओके. सो आता जेवणाचा या ठिकाणी मी सुद्धा आस्वाद घेणार आहे. त्यामुळे आपण हा लाईव्ह जो आहे तो या ठिकाणी थांबूया. तर एक प्रशिक्षणार्थी आपल्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहे. सर बोला, आपण कुठून आलेला आहात आणि माईक घ्या. सर मी छत्रपती संभाजीनगर आणि तालुका देखील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेला आहे. आणि पी सदैवी केंद्रातील मी एक जिल्हा परिषद शाळेवरती प्रशिक्षणार्थी होतो. तर जे घरी प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना माझी एक नम्र विनंती आहे की तुकाराम बाबांनी एक छान प्रकारे असं आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि हे आंदोलन शेवटचं आणि अंतिम आंदोलन असणार आहे. तरी खूप मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी येणं गरजेचं आहे. तर अशी अपेक्षा आहे की उद्या आणखीन प्रशिक्षणार्थी या ठिकाणी वाढतील आणि या ठिकाणी शासनाकडून जो कायमस्वरूपी जो काही रोजगार आहे तो आपण 11 महिने प्रशिक्षण केलं आहे, म्हणजे या ठिकाणी 350-400 दिवस या ठिकाणी आपण काम केलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला शासन नक्कीच काहीतरी न्याय देईल, परंतु त्यासाठी आपल्याकडे संख्याबळ असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जर न्याय हवा असेल तर प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी जास्तीच्या आकडाने या ठिकाणी प्रशिक्षणार्थी येणं गरजेचं आहे. तुकाराम बाबांनी या ठिकाणी खूप जेवणाची तसेच राहण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तरी घरी बसलेले जे काही प्रशिक्षणार्थी बांधव आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे की मोठ्या संख्येने या ठिकाणी नाशिक या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि नक्कीच सरकार काहीतरी आपला निर्णय घेईल आणि आपल्याला जो काही हक्काचा रोजगार आहे तो या येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीपूर्वी आपल्याला देईल, हीच नम्र विनंती करतो. धन्यवाद. ते बरोबर येते का पहा एकदा. आले ना समोरून. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा संवाद आपण साधण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या तोंडून एकच आहे की घरी न बसता या ठिकाणी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं आहे. तर तुम्हाला येण्या जाण्याचा फक्त खर्च करायचा आहे. बाकी तुमचा राहण्याचा खर्च, इतर जेवणाचा खर्च असेल ते सर्व हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज यांच्या सान्निध्यातून होत आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त यायचं. ठिकाणी आभारी आहे. पुन्हा परत एकदा आपण तुकाराम बाबाशी संवाद साधूया.
पुढील आंदोलनाची पुढील उद्याच्या दिवसाची काय रणनीती असेल ते आपण या ठिकाणी तुकाराम बाबा आणि चाकूरकर साहेबांच्या तोंडून ऐकणार आहोत. त्यामुळे पुनश्च तुमचं एकदा मनपूर्वक आभार. आपण हा लाईव्ह या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. नाही आता बंद केलं, पुन्हा घेऊ, आता बंद केलं ना.